नमस्कार मंडळी, दुर्गे दुर्गड भारी ह्या नवरात्री विशेष मालिकेत मी तेजा देवकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सहप्रायोजक रिलीवेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा रिलीवेक्सचा घ्या फायदा। सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर, लखलखता नाविन्य। आज नवरात्रीची दुसरी माळ म्हणजेच दुसरा दिवस। मंदिरात दिसतेय ती गर्दी, लांबून आलेला भक्तगण, भक्तांच्या डोळ्यात दिसते ती भावभक्तीची तहान आणि आईचं दर्शन झाल्यानंतरची तृप्तता। अहो, हीच तर खरी नवरात्र। 9 रात्र लढणारी आपली देवी माता आणि 9 रात्र मोक्षाची आस असलेला, तिच्या पायाशी बसलेला तिचा भक्त। मोक्ष मिळाल्यानंतरची जी प्रचिती होते ना, ती आज इथे मिळतीये। आता मला जे दृश्य दिसतंय ना, ते आहे मंदिराचं। सुंदर 3 कळस, त्रिकूट प्रासाद म्हणतात यांना। आज आपण याच्याविषयी जाणून घेऊया आणि जाणून घेऊया पारिवारिक देवता यांच्याबद्दल सुद्धा। जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणाले, आपण आज जाणून घेणार आहोत महालक्ष्मीच्या मंदिराविषयी आणि त्याचबरोबर त्या परिसरात जी इतर मंदिरं आहेत त्याबाबतही जाणून घेऊया। आणि त्यासाठी आपल्या बरोबर आज पुन्हा एकदा आहेत राणिंगा सर। नमस्कार सर। नमस्कार। मला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की मंदिराची रचना कशी झाली। खूप नवरात्राच्या दृष्टिकोनातून खूप चांगला विषय आहे, समजून घेण्यासारखा विषय आहे। करवीर निवासिनी महालक्ष्मीचं आणखीन एक नाव म्हणजे तिला त्रिगुणात्मिका म्हटले। त्रिगुणात्मिका म्हणजे सत्व, रज आणि तम ह्या 3ही गुणांच्या देवतेचं एकत्रित असलेलं अधिष्ठान म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी। मग ही त्रिगुणात्मिकेच्या 3 स्वरूपांचा अर्थ काय, तर महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या 3 महत्त्वाच्या देवता। या देवतांनी संपूर्ण विश्वाचं संचालन केलं असं शाक्त उपासनेमध्ये मानलं जातं आणि म्हणून या 3ही देवतांची स्वतंत्र मंदिरं या एकाच मंदिरामध्ये आपल्याला गुंफलेली पाहायला मिळतात आणि त्या 3 देवतांची 3 शिखरं या मंदिरामध्ये आपल्याला दिसतात। म्हणून आपण मगाशी 3 शिखरांचा जो उल्लेख केला, त्या 3 शिखरांच्या उल्लेखाचा त्याचा संदर्भ असा आहे मंदिर रचनाशास्त्रामध्ये की त्याला त्रिकूट प्रासाद म्हटलं जातं। त्रिकूट प्रासाद म्हणजे काय, तर 3 वेगवेगळ्या देवतांची स्वतंत्र गर्भगृह असलेली मंदिरं, त्याला त्रिकूट प्रासाद म्हटलं जातं। आणि अशा 3 देवता या कोणत्या, या देवताही समजून घ्यायला पाहिजेत। आपण फक्त महालक्ष्मी समजून घेतो, पण शाक्त संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये महाकाली या देवतेचं स्थान प्रथम आहे, महालक्ष्मी आणि नंतर महासरस्वती असा त्यांचा क्रम आहे। हाच क्रम आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी पाळला जातो, आपल्याला ते पाहायला मिळतं। आणि या मंदिरातल्या देवतेची स्तुती करणाऱ्या प्रत्येक आरतीमध्ये, प्रत्येक मंत्रामध्ये, तिच्या प्रत्येक स्तोत्रामध्ये किंवा देवी सप्तशतीच्या ग्रंथामध्ये या देवीचं वर्णन करताना तिला त्रिगुणात्मिका म्हटलेलं आहे। म्हणजे 3ही गुणांनी युक्त अशी ही देवता। विश्वाची निर्मिती एका महाविस्फोटातून झाली असं विज्ञान मानतं। तो महाविस्फोट ज्या कारणानं झाला किंवा त्या महाविस्फोटाची अधिष्ठात्री देवता म्हणून करवीर निवासिनी महालक्ष्मी, त्या एका विस्फोटातून 3 गुण प्रगट झाले आणि त्या 3 गुणातून अखंड ब्रह्मांडाची निर्मिती झाली। म्हणून ही आदिशक्ती, आदिमाया किंवा जगत जननी म्हणून हिचा आपल्याला उल्लेख केलेला पाहायला मिळतो। आता हिचा परिचय करून देताना 3.5 शक्तिपीठांची एक यादी आपल्याला सांगितली जाते। कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं 51 शक्तिपीठांची यादी, पण त्या 51 शक्तिपीठापैकी असं म्हणता येणार नाही, कारण 3.5 शक्तिपीठ जी महाराष्ट्रातली आहेत त्यातलं फक्त करवीर निवासिनी महालक्ष्मीचंच शक्तिपीठ 51 शक्तिपीठाच्या यादीत आहे। 3.5 शक्तिपीठ म्हणजे ओंकाराच्या 3.5 मात्रा आणि त्या 3.5 मात्रांचा करवीर निवासिनीच्या आदिमाया असलेल्या तत्वाशी जोडलेला संबंध म्हणजे 3.5 पीठ। ही 3.5 पीठ कोणती, तर पहिलं पीठ करवीर निवासिनी महालक्ष्मीचं, त्यानंतर दुसरं पीठ माहूरगडच्या रेणुकेचं, तिसरं पीठ
तुळजापूरच्या भवानीच मातेचं आणि अर्धपीठ म्हटलं जातं, अर्थात ते आद्यपीठ आहे, बिंदू रूप आहे आणि बिंदूचं स्थान हे सर्वात केंद्रस्थानी असतं. असं आद्यपीठ ते वणीच्या सप्तशृंगीचं. आणि या 3.5 शक्तिपीठांच्या देवतांचं तेज एकवटलेलं आहे ते या करवीर निवासिनीच्या मंदिरात. म्हणून हा त्रिकुट प्रसाद आणि म्हणून ही त्रिगुणात्मिका. खरंच खूप सुंदर सर. त्याचबरोबर त्या परिसरात आपल्याला अनेक देवता दिसतात, त्याची काय कथा आहे? करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणजे आद्यशक्ती जगतजननी हे आपण पाहिलं आणि तिच्या इथं असणाऱ्या वास्तव्यामुळं सर्व देवदेवता इथं आल्या. तर सर्व देवदेवता इथं आल्या याचा पौराणिक संदर्भाचा आपण अर्थ घ्यायचा असला तर सर्व देवदेवतांना मानणाऱ्या उपासकांचे जे वर्ग होते, ते उपासकांचा मोठा समुदाय होता, तो या ठिकाणी आला. मग तो दत्त संप्रदाय असो, गाणपत्य संप्रदाय असो, शैव असो, वैष्णव असो, या सगळ्या संप्रदायाचे लोक या ठिकाणी आले. या ठिकाणची अनुकूलता, या ठिकाणची महालक्ष्मीचा असलेलं अधिष्ठान, तिच्या कृपेनं या ठिकाणी असलेलं मिळणारं भुक्ती आणि मुक्ती किंवा मोक्ष प्राप्तीचा आपण जो उल्लेख केला, हे सगळं या ठिकाणी प्राप्त होते म्हटल्यानंतर सर्व देवदेवता या ठिकाणी आल्या. आणि त्याच्यामुळे महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 देवतांच्या शिवाय दत्त उपासनेची क्षेत्र आहेत, गणेश उपासनेची क्षेत्र आहेत, शिव उपासनेची क्षेत्र आहेत, अनेक शिवालय आहेत, गणपतीची अनेक मंदिरं पाहायला मिळतात जे गणपत्य संप्रदायवाल्यांना मानले जातात. आणि मारुतीचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये खंडोबाचं मंदिर आहे, म्हणजे विविध संप्रदाय, रामाचं मंदिर आहे, नवग्रहाचं मंदिर आहे. अनेक देवदेवता, ज्या देवदेवता लोकांच्या उपासनेच्या आहेत, त्या सगळ्या देवदेवता या ठिकाणी एकवटलेल्या असल्यामुळं सर्व संप्रदायाच्या भक्तांची या ठिकाणी रीग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच महालक्ष्मीच्या मंदिरात प्रचंड गर्दी सतत असण्याचं कारण आहे. सर, आता आपण मंदिराविषयी बोलतोय, तर हे मंदिर कोणत्या कालखंडात बांधलेलं असेल आणि जर ते तेव्हा होतं तर त्याचं स्वरूप काय होतं? खूप चांगले संदर्भ या संदर्भात उपलब्ध आहेत आपल्याकडं. मंदिरामध्ये असलेले शिलालेख, इतकंच नव्हे तर कोल्हापुरामध्ये अनेक ठिकाणी सापडलेले ताम्रपट आणि शिलालेख किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणाहून मिळालेल्या या करवीर निवासिनीचे उल्लेख असलेले ताम्रपट, याच्यातून आपल्याला या मंदिराचा ऐतिहासिक कालखंड निश्चित करता येतो. आज जे आपण भव्य असं काळ्या पाषाणातलं मंदिर पाहतो, या मंदिराची रचना 9व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत झाली. म्हणजे या मंदिराला काय 2000 वर्षाचा इतिहास नाही. या मंदिराच्या रचनेला 900 वर्ष किंवा 1200-1300 वर्ष झाली असतील, कारण त्याचा आपल्याला स्पष्ट पुरावा सापडतो. पण कोल्हापुरामध्ये एक शिलालेख असा आहे सापडलेला की चोळ राजांच्या आक्रमणाच्या वेळेला मुथय्या माळी नावाच्या एका ग्रस्तानं आपल्या प्राणाची पर्वा न करता या मंदिराचं रक्षण केलं. चोळ राजांनी हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला असा स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख आहे. जाळण्याचा प्रयत्न केला याचा सरळ सरळ अर्थ असा की प्राचीन काळी दगडी मंदिर बांधण्यापूर्वी या मंदिराची रचना ही लाकडी होती. म्हणजे देवीची उपासना इथं 2200 वर्षापासून होती, पण तिचं मंदिर साधं सुधं लाकडी होतं. त्यानंतर 12व्या शतकामध्ये सिद्धराज सोळंकी या ठिकाणी आले गुजरातहून आणि त्यांनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला आणि दिग्विजय मिळवला म्हणून त्यांनी गुजरातमध्ये महालक्ष्मीचं मंदिर निर्माण केलं. कोल्हापूरचे शिलाहार राजे महालक्ष्मीचे भक्त होते. शिलाहार राजांचा संपूर्ण परिवार महालक्ष्मीचा उपासक होता. त्यांनी या मंदिराची रचना केली आणि शिलाहारांच्या राजवटीच्या अखेर झाल्यानंतर सिंघणदेव यादवाची जी राजवट सुरू झाली, यादव वंशाची जी राजवट होती, त्या राजवटीमध्ये या मंदिराचं आज असलेलं स्वरूप हे उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचे आपल्याला ऐतिहासिक पुरावे पाहायला मिळतात. महालक्ष्मीच्या मंदिरातच आपण महाद्वारातून आत आल्यानंतर गणेशाचं मंदिर लागतं. त्या गणेशाच्या मंदिराच्या एका खांबावरती एक शिलालेख आहे. त्याच्यामध्ये 1218 साली यादव वंशाच्या एका राजानं आपल्या तैलंग नावाच्या प्रधानाकडून देवीला अनेक मौल्यवान अलंकार आणि मंदिराला महाद्वार बांधलं, तोरण बांधलं असा त्या शिलालेखामध्ये उल्लेख आहे. त्या शिलालेखामध्ये सुद्धा देवीचं नाव महालक्ष्मी असाच आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. 1218 सालची नोंद असलेला तो शिलालेख. आणखीन एक शिलालेख आहे, तो 1266 सालचा शिलालेख आहे. तो शिलाहार राजांनी एका जैन देवतेला दिलेल्या दानधर्माचा दानपत्राचा उल्लेख आहे. त्याच्यातही करवीर निवासिनी महालक्ष्मीचा उल्लेख आहे. म्हणजे 12व्या शतकामध्ये हे मंदिर आज आहे त्या अवस्थेमध्ये स्थापित झालेलं होतं. पण या मंदिराच्या निर्मितीच्या पूर्वी या ठिकाणी महालक्ष्मीचं छोटंसं असं देवालय होतं आणि ते लाकडी होतं. याचा आपल्याला ऐतिहासिक पुरावा सुद्धा माहिती आहे. म्हणजे इतकी प्राचीनता या मंदिराची आहे. आणि नंतर जसं जसं राजाश्रय मिळत गेला, अनेक राजवटी बदलत गेल्या,
त्या प्रत्येक राजवटीच्या जगदंबेच्या आशीर्वादानं कल्याणच झालं आणि त्यामुळं त्यांनी त्या जगदंबेला अनेक दानपत्र दिली, अनेक भूमी अर्पण केल्या, अनेक सेवासाठी मोठी मोठी दानं केली आणि अनेक पद्धतीचे बांधकामं केली, जीर्णोद्धार केला. गरुड मंडपाची रचना तर 150-200 वर्षापूर्वी केली गेली. अशा अनेक टप्प्यातून या मंदिराची आजचं जे आपल्याला देखणं स्वरूप दिसतं ते साकारलं गेलं. सर, मला आता जाणून घ्यायचं आहे किरणोत्सवाबद्दल. वर्षातून 2 वेळा हा उत्सव होतो आणि मला असं कळलंय की मंदिराची रचना जी आहे त्यामुळे तो होतो. प्रत्येक मंदिरामध्ये किरणोत्सवाचे आपल्याला अनेक मंदिरामध्ये पाहायला मिळतं. जिथं सूर्यकिरण येतात तिथं ते विशिष्ट वेळेलाच येतात. पण करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये होणारा किरणोत्सव हा अतिशय वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि त्या मंदिराचे बांधकाम करत असताना ती रचना अशा पद्धतीने केलेली आहे की उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन्ही आयनमध्ये म्हणजे वर्षाचे जे 2 भाग असतात त्याच्यामध्ये हा किरणोत्सव होतो आणि हा किरणोत्सव मावळत्या सूर्यकिरणांचा असतो. आणि मंदिराची रचना अशी आहे की सूर्याचे किरण जेव्हा उगवताना पहिल्यांदा पृथ्वीवरती येतात तेव्हा आणि ते जेव्हा मावळून पृथ्वीचा निरोप घेतात त्यावेळेला त्याचं तेज हे अतिशय तीव्र असतं आणि मावळत्या सूर्याची किरणं जेव्हा मूर्तीच्या अंगावर पडतात तेव्हा त्या मूर्तीचं जे स्वरूप आहे ते सोन्यानं मढवलेल्या मूर्तीसारखं किंवा सोन्यातून घडवलेल्या मूर्तीसारखं तप्त कांचन वर्णाभ्याम असं तिथं जे आपल्याला श्रीसूक्तामध्ये किंवा अथर्वशीर्षामध्ये देवीच्या वर्णन पाहायला मिळतं. म्हणजे तापलेल्या सोन्याप्रमाणे जिचा वर्ण आहे आणि हा वर्ण आपल्याला मावळत्या सूर्यकिरणातून प्रत्यक्ष त्या देवीच्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतो. काळ्या पाषाणाची जरी मूर्ती असली तरी किरणोत्सवाच्या दिवशी ती तापलेल्या सुवर्णाप्रमाणे दिसते आणि हे रूप प्राचीन ऋषीमुनींनी आपल्या देवीच्या स्तुतिमंत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीची ती विशिष्टपूर्ण रचना केलेली आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करून संपूर्ण त्याचा भौमितिक रचना अशा पद्धतीने केलेली आहे की 450 फुटावरून सूर्याचे किरण देवीच्या पायापर्यंत येतात, देवीच्या वक्षस्थलापर्यंत येतात आणि देवीच्या मुखापर्यंत येतात आणि त्या सूर्यकिरणामध्ये देवीचं उजळून निघालेलं रूप पाहणं हा अद्वितीय आनंद आहे. सर, तुम्ही आता सांगितलं की किरणोत्सव जेव्हा होतो तेव्हा सूर्याची जी किरणं आहेत ती थेट आईपर्यंत पोचतात. तसंच मुख्यद्वारावर जेव्हा आपण उभे राहतो कुठूनही पाहिलं तरी आई दिसते. आत सुद्धा इतके खांब आहेत तरी सुद्धा आई एकदम स्पष्ट समोर दिसते. असं कसं काय? मंदिर रचनाशास्त्रामध्ये याला दृष्टिवेध म्हटलं जातं. दृष्टिवेध म्हणजे महाद्वारातून उभा राहिल्यानंतर त्या देवतेचं दर्शन व्हावं अशा पद्धतीनं त्या मंदिराच्या मूर्तीपासून थेट महाद्वारापर्यंतच्या सगळ्या दरवाजाच्या ज्या कमानी असतात त्याचं एक विशिष्ट मोजमाप असतं, एक विशिष्ट त्याची रचना असते आणि ती शास्त्रशुद्ध शैली वापरून हे मंदिर बांधल्यामुळं आपल्याला महाद्वारातून उभारल्यानंतर सुद्धा करवीर निवासिनीचं दर्शन घडतं. करवीर निवासिनीचं मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. सर्वसाधारण देवतांची मंदिरं पूर्वाभिमुख असतात पण करवीर निवासिनीचं मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याचं आणखीन एक शास्त्रीय कारण आहे, ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. या देवीच्या मस्तकावरती नागलिंग आणि योनी ही चिन्ह असल्यामुळं आणि त्याच्या मस्तकावरती असलेलं जे लिंग आहे त्या पाणी जाण्याचा जो मार्ग आहे तो उत्तरेकडे यायला हवा आणि म्हणून ती देवी पश्चिमाभिमुख असते आणि म्हणून मावळत्या सूर्याची किरणं किरणोत्सवाच्या वेळेला त्या देवीच्या चेहऱ्यावर पडतात आणि आपण मगाशी बघितलं देवीचा चेहरा कसा तेजानं उजळून निघतो. आणि तसंच सामान्य भाविकांना सुद्धा अगदी 300, 400, 500 फूट अंतरावरून सुद्धा जरी पाहिलं तरी महालक्ष्मीचं दर्शन घडतं. हे या मंदिर रचनेचं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे. सर, मूळ मंदिराच्या भिंतीवरती काही आकृती कोरल्या गेलेल्या आहेत. आता भक्तांचं असं म्हणणं आहे की त्या 64 योगिनी आहेत, पण मंदिराच्या शास्त्रानुसार त्या आकृती नक्की काय आहेत? खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न विचारला आपण. त्या जर मोजल्या तर त्या 84 आहेत. अच्छा. हा, आणि 64 योगिनींचं वर्णन आपल्याला येतं ते शिलालेखामधून येतं. या महालक्ष्मीचं वर्णन करताना 64 योगिनींनी परिवेष्टित असलेल्या महालक्ष्मीचा असा उल्लेख आहे. आपण जेव्हा मंदिर बघतो त्यावेळेला महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी ही 3 मंदिरं एकाच रचनेमध्ये पाहतो. पण यातलं महाकालीचं मंदिर आणि महालक्ष्मीचं मंदिर ह्या 2 वेगवेगळ्या शैलीत वेगवेगळ्या कालखंडात निर्माण झालेली 2 स्वतंत्र वेगळी मंदिरं आहेत आणि महालक्ष्मीच्या मंदिराभोवती 64 शिल्प आहेत. ती 64 योगिनींची आहेत. ज्या भागावरती ही शिल्प आहेत त्या भागाला मंडोवर म्हटलं जातं. म्हणजे मंदिराच्या मांडीच्या वरचा भाग असतो त्याला मंडोवर म्हणतात. म्हणजे मंदिराची बाह्य भिंत. या भिंतीवरती मंदिर सजावटीसाठी वेगवेगळी शिल्प असतात. मग ती नर्तकींची असतात, विविध वादकांची असतात, पत्र लिहिणाऱ्या लेखिकेची असतात किंवा शृंगार नायिकांची असतात. या शिल्पांना एक विशिष्ट नाव आहे, अतिशय सुंदर नाव आहे, त्याला सुरसुंदरी म्हणतात. तर या सुरसुंदरी आपल्याला महाकालीच्या मंदिरावरती पाहायला मिळतात
आणि महालक्ष्मीच्या मंदिरावर म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना पूर्वद्वारातून प्रवेश करत असताना जिथं त्याचा प्रवेशद्वार आहे तिथून ते सरस्वतीच्या बाजूच्या प्रवेशद्वारापर्यंत एकूण 64 शिल्प आहेत. ती त्या 64 योगिनींची आहेत. आणि महाकालीच्या मंदिरावरती असलेल्या ज्या इतर शिल्प आहेत ती त्या सुरसुंदरींची आहेत. भरताचं नाट्यशास्त्र किंवा प्राचीन सांस्कृतिक कला दाखवणारी ती शिल्प म्हणून त्यांचं सुरसुंदरी हे अतिशय अप्रतिम नाव आहे. आणि अशा अनेक सुरसुंदरी आपल्याला बघायला मिळतातच आणि त्याचबरोबर 64 योगिनी सुद्धा बघायला मिळतात. वा सर, खऱ्या अर्थाने या वर्षी मला आईविषयी आणि मंदिराविषयी एवढं कळलंय. तुम्हाला सुद्धा कळलंय की नाही? या जागेचा महिमा वाढवला तो भक्तांनीच. काकड आरतीला सुद्धा 20-25 किलोमीटर चालत हे भक्त येतात. तोही दिवस मी येऊन देवीचं दर्शन दरवर्षी घेते, अगदी लहान असल्यापासून. आणि माझी ही मान्यता आहे की दर्शनासाठी ज्यावेळी येतो त्यावेळेला देवीच आपल्याला एक शक्ती देते, जी आपल्याकडे असते त्याला एक ऊर्जा मिळते. त्यामुळे मी सर्व भगिनींना नवरात्रीच्या शुभेच्छा देते. दरवर्षी येतो इथं. दरवर्षी अनुभव म्हणजे काय सांगायचं, आई बोलवते इथं दरवर्षी. म्हणजे उत्साहाने येतो, हे उत्स्फूर्त असतं, हे असतं. त्याच्यामुळे दरवर्षी आई बोलवते त्याच टायमाला इथं येतो, आनंदाने दर्शन घेतो. सगळ्या इच्छा पूर्ण होतात. वर्षभर काय काय आपण मागतो ते सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आतापर्यंत असं कधी झालं नाही की मी मागितलं आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही. गेले जवळपास मला असं वाटतं नवरात्रीमध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे दर्शन घ्यायला. पण इतर वेळेला मी अगदी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा येते. पण मला इथल्या कोल्हापूरच्या आईचं, अंबाबाई देवीचं, कुलस्वामिनीचं आपल्या खूप चांगले अनुभव आले. ज्या वेळेला मी इथे आलेली आहे त्या वेळेला काही ना काही भरभराट माझ्याकडे झालेलीच आहे. आणि आता जे काही आजचं दर्शन झालं ते तर खूप सुंदर झालंय. असंच आईने माझ्या आशीर्वाद द्यावा हीच माझी इच्छा आहे. दोनदा येऊन गेलो कोल्हापूरला. ह्याच्या अगोदरही मी येत होती. मला आईची जास्त खूप ओढ आहे, त्यामुळे मी ते वर्षातून एकदा दोनदा येतेच. आणि मला आईचा खूप अनुभव आहे. मी जी इच्छा मागेन ती आई माझी पूर्ण करते. भक्तांशी संवाद आपण साधलाच. दुर्गे दुर्गड भारी या नवरात्र विशेष कार्यक्रमात आजच्या भागात आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. सहप्रायोजक रिलीवेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा रिलीवेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखत नाविन्य. लक्ष्मी येते सोन पावलांनी. लक्ष्मी लक्षणम कलेक्शन बाय महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. LG हिंग आता 20% मोर हिंग म्हणजे चव आणि मूल्य दोन्ही जास्त. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गड भारी. सहप्रायोजक रिलीवेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा रिलीवेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखत नाविन्य.
मंडळी, आता वेळ झाली आहे तुमच्या सगळ्यांचा निरोप घेण्याची. भेटणार आहोत आपण उद्या पुन्हा नवीन भागात. तोवर राम राम. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत रिलीवेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा रिलीवेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखतं नाविन्य.